नमस्कार. कविवर्य कुसुमाग्रजांची नदीवर अतिशय सुंदर कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे. नदीबाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी. नदी माया जळ साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहर असं, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येतो तिला पूर, श्रावणात आषाढात येतो तिला पूर. पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय संगे थांबू नका, पुढे पुढे चला, थांब त्याला पराजय, चाल त्याला जय. मराठी आणि महाराष्ट्र धर्म, इथली माती आणि पाणी हे सर्व पवित्रच आहे. या केवळ कविता नाही तर जणू अक्षर मंत्रांप्रमाणे या पवित्र आहेत. मुंबई तकच्या प्रेक्षकांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुप्रिया सुळे. आज कुसुमाग्रजांना वंदन करून मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आणि मुंबई आज तकने जो हा आगळा वेगळा कार्यक्रम आज केला आहे त्यांचे आभारी मानते आणि त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते. मला सांगण्यात आलं की एक आवडती अशी मराठी कविता मी वाचावी. मी खूप विचार त्याचा केला, कारण आमच्या घरामध्ये माझ्या जन्मापासूनच मला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून लेखक कवी हे आमच्या घरात वारंवार येत होते. आमच्या घरात माननीय दया पवार, आमच्या कुटुंबातले अतिशय जवळचे माननीय नादू महारोर, या सगळ्यांच्या कविता वाचन ऐकून खरं तर मी लहानाची मोठी झाली. किशोर कदम आपल्या मुंबईचेच आहेत, त्यांना आपण सगळे सौमित्र म्हणून ओळखतो. तिने खूप छान, मला खूप भावणारी अशी कविता लिहिली. आणि मला त्या कवितेत कैलासवासी यशवंतराव चव्हाण दिसतात, त्या कवितेत मला आदरणीय पवारसाहेब दिसतात. आणि माझ्या लहानपणाची माझ्या आईवडिलांबरोबरची आठवण म्हणजे स्ट्रँड बुक स्टॉल. आणि त्याच्यामुळे मला ही कविता ही फार प्रिय आहे आणि मी ती तुमच्या समोर आज वाचून दाखवते. त्या कवितेचं नाव आहे पुस्तक. मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचली आहेत ही सारी पुस्तकं, पण नाही, अर्धीही वाचता आली नाही. येणारी नाही हे ठाऊक होतं मला, तरी मी जमवत गेलो होतं ही पुस्तकं. माझ्यासाठी माझ्या बापाने काहीच सोडलं नव्हतं. मागे ही अक्षरं, ओळख सोडून फक्त जिच्या मागे धावत मी पोहोचलो आहे इथवर. तुला समजण्यासाठी की मलाही सोडता येणार नाही मागे काही स्थावर जंगम तुझ्यासाठी. ही काही पुस्तकं आहेत फक्त, जी तुला दाखवतील वाट, चालवतील तुला, थांबवतील, कधी पळवतील, कधी निस्तब्ध करतील, बोलतं करतील, कधी टाकतील संभ्रमात, सोडवतील गुंते, वाढवतील पायाखालचा चिखल, कधी बुडवतील, तरवतील, कधी वाहतील, कधी थोपवतील ही प्रवाह, अडवतील, तुडवतील, सडवतील, बडवतील, हरवतील, सापडतील, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं. तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातील धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तशीच आहेत ही पुस्तकं. उघडतील मधोमध, पसरतील हात, मिठीत घेतील तुला, आपोआप होतील हृदयाचे ठोके. यांच्यात रहस्य आहे दडलेले.
अनेक उत्तरेही असतील. प्रश्नांमध्ये कदाचित कुठेच प्रश्न नसतील. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्य पल्प, फिक्शन, कधी क्लासिक, सेल्फ हेल्प, फिलॉसॉफिकल, कधी कवितिक, कधी किचकट, कधी सोपी, असं लक्षात असू दे. या सगळ्यात वाईट काहीच नाही. त्यावेळी हाती लागेल पुस्तक, त्याच वेळीच गरज असत, समज नसत, मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील, जी नेतील तुला जायचं आहे तिथे. फक्त मी असेन तिथे मात्र तुला पोहोचता येणार नाही, कारण मी आधीच होऊन गेलेलो असेन तुझ्यासाठी. एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता, एखाद्या पुस्तकातील माझी आठवण आली की या प्रचंड ढिगाऱ्यातील ते एखादं पुस्तक शोध. तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल. मराठी भाषा दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या, जगभरातल्या मराठी भाषिकांना माझ्या शुभेच्छा. आणि हा एक सुंदर उपक्रम मुंबई तकनं जो आज आयोजित केला आहे की आमच्यासारख्यांकडून कविता ऐकायच्या, ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि आपण मलाही कविता वाचायला लावताय त्याबद्दल धन्यवाद. मी या 2 कविता वाचीन. पहिली कविता आहे कवी ग्रेस, फार मोठे कवी, विदर्भातले, देशातले. लता मंगेशकरांवर त्याने लिहिलेली ही कविता आहे. आणि दुसरी कविता मी ऐकावेन कवी द.बा. धामणसकरांची, सप्तसुरांची स्वामिनी. कवी ग्रेस. माहेराहुनी गलबत आले, माहेराहुनी गलबत आले, मला सखीचे स्वप्न जडे. हृदयामधल्या गुपितामध्ये निशिगंधाचे फूल पडे. अंतर्ज्ञानी युगाप्रमाणे शब्द परतले घरोघरी. अंतर्ज्ञानी युगाप्रमाणे शब्द परतले घरोघरी. जडबंधाच्या मिठीत रुसली चैतन्याची खुळी परी. या वाटेवर रघुपती आहे, या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर शिळा. सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा. कवी ग्रेसच्या शब्दातली ताकद पहा. कवी ग्रेसच्या शब्दात एक लय आहे, ही तुम्हाला या कवितेत दिसली असेल. दुसरी कविता फुलांचं जिणं. ही कवी द.बा. धामणसकर यांची आहे. फार छान कवी आहेत. फुलांचं जिणं. सकाळी सकाळी, सकाळी सकाळी देवासाठी झाडाचे सगळे बहर परडीत घालणाऱ्या भक्ताला युगायुगांचे सोशिक मौन सोडून झाडांनी विचारले, देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? म्हणजे काय? भक्त म्हणाला, रोजच येतो. त्याच्या गळ्यात अगदी तुझ्याच फुलांचा हार असतो आणि चेहऱ्यावर दयाद्र भाव. आणि महत्त्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो. लवकर, काल तर मुलाला लवकर नोकरी लागेल असं म्हणाला. भक्ताने मग विचारलं, तुझं कसं? तर झाड म्हणाले, युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबडून गेलास तेव्हा देव आयुष्यात प्रथम भेटला. युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबडून गेलास तेव्हा देव प्रथम भेटला. म्हणाला, रडू नकोस झाडा,
परत रात्री येईन, परत रात्री येईन नवी फुलं देऊन जाईन, परत रात्री येईन नवी फुलं देऊन जाईन. तेव्हापासून देवाने रात्री फुले द्यायची, भक्ताने सकाळी न्यायची, हेच फुलांचं जिणं झालं. तेव्हापासून देवानं रात्री फुलं द्यायची, भक्ताने सकाळी न्यायची, हेच फुलांचं जिणे झालं. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मुंबई तकचं अभिनंदन आणि आभार की त्यांनी हा अतिशय अभिनव आणि सुंदर असा प्रयोग आपल्याकरता केलेला आहे. मराठी कवितांमध्ये एक कविता निवडणं म्हणजे भयंकर जिकिरीचं काम आहे. आपला पुरोगामी महाराष्ट्र नेहमीच सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक दृष्टीने आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर तमाम देशाला पुढे घेऊन गेलेला आहे. अनेकानेक दशकांपूर्वी लिहिलेली ही कविता हेच दर्शवते. कवितेचा सूर सुरुवातीला जरी क्रांतिकारी वाटला तरी खरं तर याचा भावार्थ आणि मर्म अतिशय प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाचा विचार ह्याच्यात झळकतो. आणि तेव्हा जर आपला महाराष्ट्र एवढा पुरोगामी होता तर आताही तो आपल्याला किती पुरोगामी ठेवला पाहिजे आणि त्याला पुरोगामी बनवलं पाहिजे ह्याचा विचार आपण सर्वांनी जरूर करूया. आजची ही कविता कृष्णाजी केशव दामले, ज्यांना आपण प्रेमाने केशव सूत म्हणून ओळखतो, त्यांची आहे. कविता खूप मोठी आहे पण आपल्याकरता त्यातली काही कडवी आज मी इथे म्हणणार आहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, ब्राह्मण नाही हिंदूही नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साखल्याचा. खादाड असे माझी भूक, खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख. कुपातले मी नचमंडूक, कुपातील मी नचमंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला न साहे, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला न साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहे, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहे, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताय. कोठे ही जा पाया खाली तृणवता भू दिसते, कोठे ही जा डोई वरती दिसते नीलांब बरते. सावलीत गोजिरी मुले, सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मनहर शून अडवे. ती माझी मी त्यांचा एकच ओघ मनातून वाहे, ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावर जसे, हलवा करता तिळावर जसे कणचडती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टन तेवी जळाचे. आतसमची निर्गुण तिलकवरी सदश सगुण तो पाक, आतसमची निर्गुण तिलकवरी सदश सगुण तो पाक, पर्यान्या बोचाया धरती काटेकी प्रत्येक, पर्यान्या बोचाया धरती काटेकी प्रत्येक. अशी स्थिती ही असे जनी, अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटूनी चिंता वाटे हीच मनी, कलह कसा हा जाईल मिटूनी चिंता वाटे हीच मनी. शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या जमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. धन्यवाद. आज मराठी भाषा गौरव दिवस आहे आणि आजचा दिवस आमच्या मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे, स्वाभिमानाचा दिवस आहे. मराठी साहित्य जे आहे ते साहित्य जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. मराठी माणूस जो आहे तो मराठी माणूस सुद्धा मराठीमुळं अत्यंत चांगली प्रगती करतो आहे आणि त्यामुळं आज जो मराठी भाषा गौरव दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि
मला मराठीची असते नेहमीच आशा. मला मराठीची असते नेहमीच आशा. म्हणूनच माझी आवडती आहे मराठी भाषा. उद्धव सरकारकडून गरिबांना मूल्य मिळत नाही त्यांच्या घामाचे, त्यांच्या श्रमाचे. उद्धव सरकारकडून गरिबांना मिळत नाही मूल्य त्यांच्या घामाचे, त्यांच्या श्रमाचे. म्हणूनच हे सरकार नाही रामाचे, हे सरकार नाही भीमाचे. म्हणूनच हे सरकार नाही रामाचे, हे सरकार नाही भीमाचे. कारण हे सरकार नाही काही कामाचे. अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या मराठी भाषिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी करतो मराठी भाषिकांच्या दुश्मनांचा सामना. मी करतो मराठी भाषिकांच्या दुश्मनांचा सामना. आणि मी देतो मराठी भाषिकांना माझ्या वतीने हार्दिक शुभकामना. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मराठी गौरव दिवस. नमस्कार. निसर्ग आणि मानव यांचा एक वेगळाच ऋणानुबंध आहे. त्यातही झाडांचा अजूनच. झाडांचं आणि माझं काही वेगळंच नातं आहे असं मला नेहमी वाटतं. एक विलक्षण ओढ मला कायम हिरव्यागार वनराईकडे बोलावत असते. दिल्ली, मुंबई, देशभराच्या माझ्या प्रवासात एकाच गोष्टीकडे मी पुन्हा पुन्हा वळून पाहते, ती म्हणजे झाड. हे एक झाड, अशीच कविता पुन्हा पुन्हा वाचत राहावी अशी. शांताबाई शेळकेंची ही कविता म्हणजे त्यांच्या प्रतिभेची आणि झाडामधून मिळणाऱ्या प्रेरणेचं प्रतीक आहे. एका स्त्रीचं आयुष्यच रूपकातून उलगडणारी ही माझी आवडती कविता. शांताबाईंनी जणू माझ्यासाठी लिहिली असावी असं मला नेहमीच वाटतं. अशी ही कविता आज मी मराठी भाषा दिनानिमित्त वाचत आहे. हे एक झाड आहे, हे एक झाड आहे, याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी, ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मी झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानामधून ओळखीचे जुने गाणे गाईन. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. प्रांजळपणे सांगायचं झालं तर मलाही मराठी कविता खूप आवडतात, पण त्या ऐकण्याची संधी फारच क्वचित मिळते. आजवर ज्या कविता मी ऐकल्यात त्यातील काही कविता मनाला स्पर्श करणाऱ्या होत्या. अशीच एक कविता म्हणजे केशवसुतांची एक तुतारी द्या मज आणूनी. त्यातील 2 कडवे असे आहेत. एक तुतारी द्या मज आणूनी, फुंकीन मी ज्या स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने. अशी तुतारी द्या मज लागुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी. जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एका ठाई थाका. सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यात चला खांदा भिडुनी. एक तुतारी द्या मज आणुनी, एक तुतारी द्या मज आणुनी. पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. सर्वप्रथम जागतिक मराठी भाषा दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि मुंबई तकचे विशेष आभार ज्यांनी जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं हा एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असा उपक्रम आयोजला. जी कविता या उपक्रमात मी सादर करतोय ही कविता मी स्वतः लिहिली आहे, स्वतः रचली. आणि ज्यांनी जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं पहिल्या जागतिक मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवली, त्यात अनेक
मराठीतील नामवंत दिग्गज साहित्यिकांना, लेखकांना, कवींना सोबत घेतलं त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर ही कविता आहे. कविता अशी आहे: पुरोगामी महाराष्ट्रातून हुंकार एक उमटला, पुरोगामी महाराष्ट्रातून हुंकार एक उमटला, तुडवीत रान उधळीत प्राण तो एकटा निघाला. काट्यांनी रक्ताळले पाय जरी, काट्यांनी रक्ताळले पाय जरी, अगणित घावते उरावरी, ओरखडा परी काळजावरी, कधी न उमटू दिला तो एकटा निघाला. बदनामीचे पचवून प्याले, बदनामीचे पचवून प्याले, विरोधाचे झेलून भाले, जिद्द पेरुनी पावलात, ना थांबला ना संपला तो एकटा निघाला. बळीराजाची येता साध, बळीराजाची येता साध, कर्जमाफीचा क्षणी प्रतिसाद, स्वयंपूर्णता अन्नधान्यात, देशोन्नतीचा मार्ग रेखिला तो एकटा निघाला. कला क्रीडा साहित्य प्रेमी, कला क्रीडा साहित्य प्रेमी, विश्व प्रगतीचे भान नेहमी, तळहाताच्या रेषांपरी त्यायाने हा महाराष्ट्र जाणला तो एकटा निघाला. विज्ञानाची धरुनिकास, विज्ञानाची धरुनिकास, केला सत्य शाश्वत विकास, यशवंतरावांचा पट्ट शिष्य हा सच्चा वारस शोभला तो एकटा निघाला. अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, मूर्त केले महिला धोरण, दूरदृष्टीच्या निर्णयांचा तो धोरण करता झाला तो एकटा निघाला. उमर असे ती 80ची, उमर असे ती 80ची, 54 संसदीय जीवनाची, राजकारणी देशाच्या ठसा मराठी उमटविला तो एकटा निघाला. शिवप्रभूंचा हाच वारसा, शिवप्रभूंचा हाच वारसा, फुले शाहू आंबेडकरी वसा, जगता लढता जिवंतपणी तो अभ्यासाचा ग्रंथच झाला तो एकटा निघाला. तत्वांसाठी सदैव नडला, तत्वांसाठी सदैव नडला, दडपशाहीला निर्भीड भिडला, तरुणाईच्या मनावरही संघर्ष योद्धा म्हणून जडला तो एकटा निघाला. जरी एकटा निघाला, जरी एकटा निघाला, तरी गारुड जना मनाला, जनसागर उसळत गेला, विकास गान घुमवित छान, त्याने महाराष्ट्र घडवला, तुडवीत रान उधळीत प्राण, त्याने महाराष्ट्र घडवला.